नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती ज्ञानसागर या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपलं हे चॅनल खास आपल्यासारख्या शेतकऱ्यांसाठीच आहे. इथं आपण काय करतो तर शेतीत जे काही नवीन बदल येतात, नवीन तंत्रज्ञान येतं किंवा जी काही उपयोगी माहिती असते ती आपण एकदम सोप्या आपल्या भाषेत समजून घेतो. आपला उद्देश अगदी साधा आणि सरळ आहे. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत योग्य ज्ञान पोहोचलं पाहिजे आणि आपली शेती अधिक सोपी आणि फायदेशीर झाली पाहिजे. तर आजच्या या भागात आपण अशाच एका आधुनिक यंत्राबद्दल बोलणार आहोत. एक असं मशीन जे तुमच्या शेतीतला तण नियंत्रणाचा आणि मजुरीचा खर्च तो मोठ्या प्रमाणात कमी करू शकतं. चला तर मग यावर जरा सविस्तर बोलूया. चला आता एका अशा समस्येबद्दल बोलूया जी मला वाटतं प्रत्येक शेतकऱ्याला चांगलीच माहीत आहे आणि आपण सगळेच यामुळे त्रस्त असतो. आपल्या शेतात पिकांसोबत जे नको असलेलं गवत उगवतं ना, म्हणजे तण. हे तण काय करतं तर आपल्या मुख्य पिकाचं सगळं अन्न, पाणी, सूर्यप्रकाश सगळं काही हिसकावून घेतं आणि मग साहजिकच पिकाची वाढ खुंटते. आणि दुसरी मोठी अडचण कोणती तर वेळेवर मजूर न मिळणं. अगदी ऐन कामाच्या वेळेला समजा खुरपणी करायची आहे तर मजूर मिळत नाहीत, आणि मिळालेच तर त्यांची मजुरी इतकी वाढलेली असते की आपलं बजेटच कोळमडतं, आपला सगळा खर्च वाढतो आणि खरं तर या दोन्ही गोष्टींमुळे आपलं नुकसानच होतं. आता बघा, अनेक वर्षांपासून आपण हे तण काढण्यासाठी वेगवेगळे उपाय करत आलोय. पहिला उपाय काय तर रासायनिक तणनाशकांची फवारणी. पण त्याचा एक मोठा तोटा आहे. काय होतं की ह्या औषधांमुळे जमिनीमधले जे चांगले जीवाणू असतात ना, जे आपल्या जमिनीला सुपीक बनवतात, तेच मरतात आणि हळूहळू जमिनीचा कस म्हणजे तिची ताकद कमी होते. जमीन एक प्रकारे नापीक व्हायला लागते. अच्छा, दुसरा मार्ग म्हणजे हाताने खुरपणी करणे. पण विचार करा, एका एकराची खुरपणी करायची म्हणजे किती माणसं लागतात, किती दिवस जातात, म्हणजे वेळ पण जातो आणि पैसा पण जातो. आणि तिसरा मार्ग म्हणजे पूर्णपणे मजुरांवर अवलंबून राहणं, जे तर सगळ्यात जास्त बेभरोशाचं काम आहे, नाही का? पण जरा विचार करा, या सगळ्या समस्यांवर जर एक आधुनिक आणि खात्रीशीर उपाय असेल तर एक असं यंत्र जे आपला वेळ, पैसा आणि मेहनत सगळं काही वाचवेल. चला आता अशाच एका आधुनिक उपायाबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया, जो या सगळ्या अडचणींवर मात करतो. आणि हे आधुनिक यंत्र आहे ब्रश कटर. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक असं शक्तिशाली मशीन आहे जे शेतीतली अनेक अवघड कामं एकटं करू शकतं. गवत कापण्यापासून ते पिकांच्या 2 ओळींमधली जमीन भुसभुशीत करण्यापर्यंत, म्हणजे आपण ज्याला अंतर्मशागत म्हणतो, ती सगळी कामं हे मशीन करतं. यामुळे काय होतं तर माणसाला जी शारीरिक मेहनत करावी लागते ती खूप कमी होते. हे मशीन म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्याचा छोटा पण शक्तिशाली मदतनीस आहे असं समजा. आता या मशीनबद्दलची सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये, ती म्हणजे याची बहुउपयोगिता. आता बहुउपयोगिता म्हणजे काय तर एकाच मशीनमधून अनेक प्रकारची कामं करण्याची क्षमता. हे मशीन फक्त गवत कापण्यापुरतं नाहीये, तर एका मशीनमध्ये अनेक कामं होतात. बघा, या मशीनला आपण गरजेनुसार वेगवेगळी पाती किंवा अवजारं लावू शकतो. यामुळे एकाच मशीनने आपण पिकांमधलं तण काढू शकतो, बांधावरचं गवत साफ करू शकतो, पिकांमध्ये अंतर मशागत करू शकतो. आणि इतकंच नाही तर फळबागेतल्या झाडांच्या फांद्या छाटायला, गहू, सोयाबीन, भातासारख्या पिकांची कापणी करायला सुद्धा याचा उपयोग होतो. बागेत खत मिसळायला आणि जमीन भुसभुशीत करायलाही हे वापरता येतं. म्हणजे विचार करा, जिथे प्रत्येक कामासाठी वेगवेगळी अवजारं किंवा माणसं लागायची, तिथे आता हे एकच मशीन पुरतं. तर मग प्रत्येक शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे खर्चाचा. हे मशीन चालवायला खर्च किती येतो आणि ते वापरणं खरंच आपल्याला परवडणारं आहे का? चला आता याच्या खर्चाचं गणित एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि ही गोष्ट या मशीनची ताकद दाखवते. एक सामान्य ब्रश कटर मशीन फक्त 1 लिटर पेट्रोलमध्ये जवळपास 1.5 तास चालतं. हो, अगदी बरोबर ऐकलं, फक्त 1 लिटर पेट्रोलमध्ये तब्बल 1.5 तास काम. ही खूप खूप मोठी बचत आहे. याचा आपल्यासाठी नेमका काय फायदा होतो ते बघूया. याचा सरळ अर्थ असा आहे की आपण फक्त 100 ते 125 रुपयांच्या पेट्रोलमध्ये जवळपास 1 एकर शेतातील तण काढू शकतो किंवा अंतर्मशागत करू शकतो. आता याची तुलना जरा मजुरांच्या खर्चाशी करून बघा. एका एकराच्या खुरपणीसाठी आजकाल 2-3 हजार रुपये तर सहज लागतात. कुठे 2-3 हजार रुपये आणि कुठे फक्त 100-125 रुपये. फरक आपल्या डोळ्यांसमोर आहे. आता प्रश्न असा येतो की आपल्या शेतासाठी कोणतं मॉडेल घ्यायचं. यात मुख्य करून 2 प्रकार येतात. एक असतं साईड पॅक मॉडेल. हे एका पट्ट्याच्या मदतीने आपण खांद्याला अडकवून वापरू शकतो. आपली जमीन जर सपाट असेल, सरळ असेल तर हे मॉडेल वापरायला खूप सोपं जातं. आणि दुसरं आहे बॅकपॅक मॉडेल. हे आपण शाळेच्या दप्तरासारखं पाठीवर घालू शकतो. ज्यांची जमीन चढाउताराची आहे, डोंगराळ आहे किंवा फळबागेत झाडांमधून फिरावं लागतं, त्यांच्यासाठी हे पाठीवरचं मॉडेल जास्त सोयीचं ठरतं. चला आता जरा पुढे जाऊया आणि बघूया की या मशीनचं इंजिन आपल्याला कसा फायदा देतं.
कारण बघा, कोणत्याही मशीनचा आत्मा, तिचं हृदय, हे तिचं इंजिनच असतं. इंजिन चांगलं तर मशीन दमदार चालणार. या चांगल्या मशीनमध्ये बहुतेक करून 4 स्ट्रोक इंजिन वापरलेलं असतं. आता 4 स्ट्रोक म्हणजे काय, असं काही अवघड नाहीये, एकदम सोपं आहे. जसं आपल्या मोटरसायकलमध्ये आपण पेट्रोल वेगळं आणि ऑइल वेगळं टाकतो, अगदी तसंच यातही असतं. याचा फायदा काय, तर एक म्हणजे मशीनला सारखी दुरुस्ती किंवा देखभाल लागत नाही. दुसरं म्हणजे चालवताना हाताला कंप किंवा धक्के कमी बसतात, त्यामुळे जास्त वेळ काम करूनही थकवा येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इंजिनचं आयुष्य वाढतं, ते जास्त काळ टिकतं. आतापर्यंत आपण या मशीनच्या तांत्रिक गोष्टींबद्दल बोललो, पण आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया, म्हणजे शेतकऱ्यासाठी याचा रोजच्या कामात काय आणि कसा फायदा होतो यावर बोलूया. या मशीनमुळे होणारा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे मजुरांवर अवलंबून राहणं हे जवळपास संपून जातं. अनेकदा काय होतं, मजूर न मिळाल्यामुळे आपली खुरपणी किंवा इतर महत्त्वाची कामं वेळेवर होत नाहीत आणि पिकाचं मोठं नुकसान होतं. पण हे मशीन जर आपल्याकडे असेल तर कोणाचीही वाट न बघता आपण आपलं काम वेळेत पूर्ण करू शकतो. म्हणजे शेतकरी खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होतो. हे बघा, यातून आपल्याला फायदे अगदी सहज दिसतायत. मजुरीवरचा खर्च खूप कमी होतो, कामासाठी लागणारा वेळ प्रचंड वाचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तण काढण्यासारखी कामं वेळेवर आणि नीट झाल्यामुळे पिकांना चांगलं पोषण मिळतं, त्यांची वाढ चांगली होते आणि आपल्या उत्पादनात नक्कीच वाढ होते. म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्न जास्त, हाच तर आपल्याला हवा असलेला फायदा आहे. तर मग या सगळ्या माहितीतून आपण काय शिकलो? महत्त्वाचा मुद्दा हा आहे की असं आधुनिक यंत्र वापरल्यामुळे आपला मौल्यवान वेळ वाचतो, कष्टाचा पैसा वाचतो, पिकाचं उत्पादन वाढतं, रासायनिक फवारण्या टाळल्यामुळे जमिनीचं आरोग्य पण चांगलं राहतं आणि शेतीच्या कामाचं पूर्ण नियंत्रण आपल्या स्वतःच्या हातात येतं. आपण कोणावरही अवलंबून राहत नाही. आणि यामुळे आपल्यासमोर एक महत्त्वाचा विचार येतो. अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपली शेती करण्याची पद्धत बदलू शकतो का, जेणेकरून भविष्यात आपली शेती अधिक फायदेशीर आणि शाश्वत होईल? ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच उपयुक्त माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी शेती ज्ञानसागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.